उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयामध्ये भेट घेतली। या भेटीनंतर आता पुन्हा एकदा मुंबईतील नायगाव परिसरामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारलेला आहे। त्यांच्या विरोधात घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत आपण पाहतोय या ठिकाणी कालिदास कोळंबकर यांच्या कार्यालयाबाहेर हे सगळे पोलीस निवृत्त पोलीस कर्मचारी उपस्थित आहे। पण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। या ठिकाणी नारेबाजी होते आदित्य ठाकरेंच्या विरोधात, काय नेमकं कारण? काल जे व्हिडिओ बघितले आम्ही आदित्य ठाकरे साहेबांची, की पोलिसांना दंडक मत शुल्क वगैरे आहे हे सगळं माफ करण्याकरिता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे। हे असे बातम्या सांगत आहे। ह्याच्या आधी 2022 पासूनच कालिदास कोळंबकर साहेब आमचे आमदार यांनी सतत पाठपुरावा करून दिनांक 27/5/24 रोजी मुख्यमंत्र्यांच्याकडून भाडं दंड माफ करण्याचे आदेश दिलेले आहेत। असे असताना सुद्धा भासवत आहेत लोकांना, पोलिसांना दिशाभूल करून की पोलिसांचं दंडकात्मक शुल्क व इतर काही आहेत मागण्या त्या सर्व आम्ही मान्य करून मुख्यमंत्र्यांकडून घेत आहोत। तरी ह्या अशा चुकीच्या बातम्या न देता त्यांनी ज्या वेळेला पोलिसांना 50 लाख रुपये धरा असं सेवानिवृत्त वाल्यांना सांगितलं होतं, त्यावेळेला ते का नाही बोलले की बाबा 15 लाख करा किंवा 10-20 लाख करा, अशी कुठलीही घोषणाबाजी त्यांनी केली नाही। त्यावेळेला त्यांचं सरकार होतं, ते सरकार जाताना 25 लाख केले। शेवटी आमदार कोळंबकर साहेब आमचे ज्यावेळेला उपोषणाला बसले तेव्हा त्यांनी 15 लाखाचं वचन देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री आणि त्यांनी आमच्याकडून सध्या 15 लाखाचं आम्हाला करून दिलं आणि त्यांची आम्ही लाख लाख धन्यवाद आणि मोदी साहेबांचे पण आम्ही अमित शहांचे आभार मानतो की पोलिसांना अद्यापपर्यंत कोणत्याही सरकारने घरं दिलेली नव्हती। ती आता यांनी 50 लाख सोडून 15 लाखामध्ये बीडीडी चाळीत राहत असलेल्या लोकांना घरं दिलेली आहेत आणि त्यांचे करारनामे सुद्धा झालेले आहेत आणि 1,05,000 रुपये ग्रॅज्युटी सुद्धा भरलेली आहे आणि उर्वरित दंडाची रक्कम जी पोलिसांकडून वसूल करणार होती ती सुद्धा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 5/7/24 रोजी या पत्राद्वारे माफ केलेली आहे। तरी सुद्धा आता परत कालच्या व्हिडिओमध्ये सांगत आहेत की आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यामुळे यांची भाडे वाप वगैरे म्हणजे चुकीचे खरं बातमी द्या की भाडं माफ कोणी केलेलं आहे आणि पोलिसांसाठी कमी पैसे कोणी केलेले आहे। श्रेय घेण्याचं, श्रेय लाटण्याचं काम कुठेतरी केलं आणि त्याच्या विरोधात तुम्ही सगळे या ठिकाणी घोषणाबाजी करता असं म्हणा। पहिल्यांदा म्हणजे साहेब कोळंबकर साहेबांनी पहिल्या 1990 मध्ये जे गृहमंत्री होते या विभागाचे वडाळ्याचे, जे विलास सावंत होते ते गृहमंत्री होते, आज मुख्यमंत्री गृहमंत्री, त्या पोलिसांना जे चेंजेस करून दिले, आज 15 लाखामध्ये जे 500चा एरिया जो कार्पेट देतात, या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कोणी इतिहास असा घडवला नव्हतं ते त्यांनी देतात आहे। आणि त्याच्यानंतर आज जे गृहमंत्री आहेत जे देवेंद्रजी मुख्यमंत्री, जे कोळंबकर साहेबांनी जे पाठपुरावा केला ते 50 लाखाचा घर होता, पहिल्यांदा बोलले की 25 लाख, नंतर मग साहेबांनी स्वतः 35 लाख माफ करून त्यांना 15 लाखात घर मिळवून देणं हे भारतामध्ये कुठच्याही नेत्याला अशक्य आहे। या मुंबईसारख्या सिटीमध्ये मिळून देणं हे महत्वाचे आहे। कालिदास कोळंबकर साहेबांचा विजय असो, कालिदास कोळंबकर साहेबांचा। नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी असं वक्तव्य केलं असं म्हणायचं तुम्हाला? मला काही कल्पना नाही की आता 7 तारखेला माननीय आपले आमदार कोळंबकर साहेब यांनी सहपोलीस आयुक्त प्रशासन एस जयकुमार यांची भेट घेऊन मी स्वतः त्या भेटीमध्ये आम्ही हजर होतो। त्या टायमाला पण त्यांनी सांगितलेलं आहे की पोलिसांचं भाडं माफ केलेलं आहे आणि त्या संदर्भात होम डिपार्टमेंटला पत्र दिलं होतं। पण त्या टायमाला साहेबांनी डायरेक्ट मुख्य सचिव परदेशी साहेब यांच्या दालनात आम्हाला घेऊन समक्ष भेट घेतली आणि परदेशी साहेबांनी सुद्धा भाडं माफ केल्याची नोंद केलेली आहे। आणि त्याच्यानंतर की मुख्य अपर सचिव श्री राजे घाडगे साहेब यांच्या दालनात जाऊन आम्हाला समक्ष बटून पत्र दाखवलं की सगळं दंडकात्मक शुल्क सगळं सरसकट तुमचं माफ केलेलं आहे। पण एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होता, जर आदित्य ठाकरे तुमच्या सगळ्यांची बाजू मांडत असतील तर त्यामध्ये तुम्हाला गैर वाटण्यासारखं काय? नाही, गैर असं आहे की आदित्य ठाकरेचा पहिला आम्ही निषेध करतो। हे सगळं प्रकरण त्यांच्या सरकार असताना समोर आलं होतं, पण त्यांनी तिथे कुठेही पोलिसांची बाजू मांडली नाही। हे सरकार आल्यानंतर फक्त 15 लाखामध्ये या पोलीस बांधवांना घर मिळत आहे, ही त्यांना क्रेडिट घ्यायला आता येतात। हे क्रेडिट ऑलरेडी फडणवीस साहेबांनी, आमदार कोळंबकर साहेबांनी घेतलेलं आहे, तसं पूर्ण पत्रव्यवहार आपल्याकडे आहे। त्यामुळे आज आम्ही सगळेजण ठाकरे आणि ठाकरे सोबत गेलेल्या सगळ्या टीमचा आम्ही ते जाहीर निषेध करतो।
बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली कालिदास कोळंबकर यांचा जयघोष होतोय, तर आदित्य ठाकरे यांचा निषेध नोंदवला जातोय. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.